नमस्कार मंडळी, सुप्रभात. पाठीमागं दिसतोय तर खेळला पाणी तलाव सांगळी. आज आम्ही होतो सौताडा घाट येथील रेणुका मंदिराच्या घाटावरती आणि या परिसरामध्ये. या ठिकाणी आम्ही आज योगाची साधना करून शंख प्रक्षालन ही क्रिया केली, त्यानंतर जलनीती केली. त्याबद्दलची आपण पाहूया. सौताडा येथील सुप्रसिद्ध अशा रामेश्वर धबधब्यापासून अगदी जवळच असलेल्या या रेणुका माता मंदिराच्या लघु शंख प्रक्षालन ही क्रिया केल्यानं पचनसंस्था सुधारते, गॅसेसचे प्रश्न सुटतात, वजन BP हे नॉर्मलला राहतं आणि आपला पूर्ण कोठा यामुळे धुवून निघतो, साफ होत असतो. रक्तामध्ये शुद्धी होते, शरीरातील विषारू तत्व बाहेर काढले जातात. बाहेर पडणाऱ्या पाण्यासोबत वाईट विचार आणि शरीरातील असलेली घातक तत्व ही बाहेर गुदद्वाराबाहेर फेकली जातात आणि त्यामुळे पूर्ण शरीर शुद्धी होत असते. त्याचे हे भरपूर फायदे आपल्याला मिळत असतात. या शिबिरासाठी निरंजन योगा अँड वेलनेसचे नाशिक येथील योगगुरू डॉक्टर श्रीमूर्ती लाड सर आणि त्यांच्या मदतीला उद्धव लाड सर, सौ वृषालीमुळे घनवत यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं. याची तयारी करताना पोटावरील, पाठीवरील उभे राहून 2 पायावर बसून आसनं आणि त्याचबरोबर भरपूर असे प्राणायाम यांचा सराव या वेळी डॉक्टर श्रीमूर्ती लाड यांनी सर्व साधकांकडून करून घेतला. 2003 पासून हे योगाशी जोडलेले सर्व साधक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लघुशंख प्रक्षालन ही क्रिया करण्यापूर्वी काही आसनं करावं लागतात आणि पाणी पिऊन परत ही आसनं करावी लागतात आणि ही आसनं केल्यानंतर या पाण्याचा आणि आसनाचा दाब येऊन आपल्याला अनेकदा बाहेर संडासला जावं लागतं आणि यातूनच हे शरीर म्हणजे ही पचनसंस्थेची पूर्ण संस्था ही क्लीन होऊन निघत असते. ही क्रिया तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली करावी. स्वतःहून करण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असावी. त्याचबरोबर ही जलनीती हेही हे लाड सर आपल्याला समोर मार्गदर्शन करून एका साधकाकडून हे जलनीती करून घेताना दिसते. ही जलनीती करण्याची क्रिया आपण व्हिडिओमध्ये पाहतो. ह्या पद्धतीने ती करावी लागते. जलनीती केल्याने अनेक लाभ होत असतात. आजाराला पूर्णतः नष्ट करणाऱ्या क्रियांपैकी एक क्रिया आहे. षटक्रियामध्ये सांगितलेल्या ज्या शुद्धिक्रिया आहेत त्यापैकी ही एक क्रिया आहे. त्याचबरोबर व्हायरल इन्फेक्शन कमी करते किंवा नष्ट करून टाकते. त्याचबरोबर सर्दी किंवा जुनाट सर्दी किंवा पडसे किंवा आपण ॲलर्जी असते त्यासाठी पण हे फायदेशीर ठरत असते. मनाला शांती देत असतं. त्याच्याबरोबर शरीरातली सगळी ॲलर्जी नष्ट करतं आणि त्याच्यामुळं ही खूप अशी लाभदायी क्रिया असलेली ही जलनीती आपण करावी. शंख प्रक्षालन केल्यानंतर ही मूग, तांदूळ आणि तूप घालून केलेली ही खिचडी, बिगर मिठाची बिगर तिखटाची ही खिचडी आपल्याला भरपूर प्रमाणात खावी लागते. यात भरपूर असं तूप गावरान गाईचं टाकलेलं असतं ते खावं लागतं. त्यामुळे शरीराला आतून त्याचा फायदा होत असतो. हे 5 दिवसाचं शिबिर जामखेड येथील योगा ग्रुपने आयोजित केलं होतं.